नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। युडॅस प्लस पोर्टल 31 मार्च 2025 ला क्लोज होणार आहे। विद्यार्थ्यांचं म्हणजे स्टुडंट पोर्टलचं सर्टिफिकेशन कसं करायचं याबाबतचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। आज आपण स्कूल सर्टिफिकेशन कसं करायचं याबाबत जाणून घेणार आहोत। मी गुगल क्रोम ओपन केलेला आहे। ऍड्रेस बार मध्ये युडॅस प्लस टाइप करून क्लिक करायचं आहे। लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स वर क्लिक केल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचा आहे। गो वर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या समोर वेगवेगळे मॉड्यूल्स आलेले आहेत आणि यापैकी दोन मॉड्यूल्स फार महत्त्वाचे आहेत। पहिलं मॉड्यूल आहे लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट आणि दुसरं मॉड्यूल आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटीज। मित्रांनो, लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट यासाठी मी एक ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि या मॉड्यूलचा उपयोग करून आपण आपल्या शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता। काही इन्फॉर्मेशन तालुका स्तरावर तर काही इन्फॉर्मेशन आपल्याला जिल्हा स्तरावर अपडेट करता येईल। याबाबतचा एक सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, माझी आपणास विनंती आहे की आपल्या शाळेमध्ये जे कोणी मुख्याध्यापक म्हणून किंवा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतील त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ईमेल आयडी अचूक असला पाहिजे। ती माहिती आपल्याला अपडेट करायची असेल तर लॉग इन फॉर स्कूल डायरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट वर आपल्याला जायचं आहे। परंतु मित्रांनो, आज आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटीज या मॉड्यूल बाबत चर्चा करणार आहोत आणि ही माहिती युडॅस प्लस ची ही माहिती वर्षभर वेगवेगळ्या प्लॅनिंग साठी, वेगवेगळ्या नियोजनासाठी आणि वेगवेगळ्या फंड साठी उपयोगाची असते आणि ही माहिती प्रत्येक मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेची अचूक करणे आवश्यक आहे। तर चला मग आपण लॉग इन वर क्लिक करू। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला शाळेचा युडॅस कोड, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर आलेली जी स्क्रीन आहे या स्क्रीन मध्ये प्रोफाइल अँड फॅसिलिटीज वर क्लिक करायचं आहे। इथे आपल्या समोर वेगवेगळे पॉइंट्स पाहायला मिळतील। हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सर्व आपल्याला राईट साइडला कंप्लीटेड दिसत आहेत आणि आता आपल्याला शाळेचं सर्टिफिकेशन करायचं आहे। शाळेचं सर्टिफिकेशन करण्यापूर्वी आपल्याला इनकन्सिस्टन्सी डिटेल्स वर क्लिक करायचं आहे आणि इथे जाऊन आपल्या शाळेमध्ये नेमकी काय अडचण आहे ते आपल्याला बघून घ्यायचं आहे। या ठिकाणी जर आपण बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल की मागच्या सत्रामध्ये हेल्थ चेकअप झालेलं होतं, हे यस दाखवलेलं आहे आणि या सत्रामध्ये नो दाखवलेलं आहे। जर या माहितीमध्ये बदल असेल तर आपल्याला ती माहिती अपडेट करून घ्यावी लागेल आणि त्यासाठी हेल्थ चेकअप हा जो पॉइंट आहे हा पॉइंट 2.7 मध्ये आहे, यावर आपल्याला क्लिक करावं लागेल किंवा आपण स्टेप बाय स्टेप जाऊ शकता। माझी आपणास विनंती असेल की आपण सेक्शन 1A पासून सर्व सेक्शन एकदा आपण तपासून घेतले पाहिजेत, भरलेली माहिती चेक केली पाहिजे आणि त्यानंतरच आपण पुढे गेलं पाहिजे। मी सेक्शन 1 वर क्लिक करणार आहे आणि या ठिकाणी असलेली संपूर्ण माहिती तपासून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। या माहितीमध्ये कुठेही काही बदल असेल तर आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवलला किंवा ब्लॉक लेवलला संपर्क करावा लागेल आणि काही माहिती आपल्याला मुख्याध्यापक यांच्याच माध्यमातून अपडेट करता येईल। त्याच्यानंतर मित्रांनो, पुढच्या टॅबला आपल्याला जायचं आहे, त्यासाठी सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। इथे सुद्धा असलेली संपूर्ण माहिती आपल्याला अपडेट करून घ्यायची आहे, तपासून घ्यायची आहे आणि एकही माहिती चुकीची असणार नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे। माहिती तपासून झाली की मग आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रत्येक माहिती तपासून अपडेट करून घ्यायची आहे। सेव्ह नेक्स्ट वर जायचं आहे आणि इथे जाऊन सुद्धा आपल्याला प्रत्येक बाब अपडेट करायची आहे, चेक करायची आहे। सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि हा जो पार्ट आहे सेक्शन 1B हा पीजीआय इंडिकेटर आहे, अत्यंत महत्वाचा आहे। पीजीआय इंडिकेटर्स वर मी एक सेपरेट व्हिडिओ तयार करणार आहे आणि त्यामध्ये सर्वच बाबी मी क्लिअर करणार आहे आणि मित्रांनो, प्रत्येक बाब चेक करून झाली की त्यानंतर मग आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, पॉइंट्स फार महत्वाचे आहे, एक एक गोष्ट महत्वाची आहे। उदाहरणार्थ जर विचार करायचा झाला तर इथे बघा, स्टेट स्कूल स्टँडर्ड ऑथॉरिटी सेल्फ सर्टिफिकेशन ही प्रोसेस अजून महाराष्ट्रामध्ये स्टार्ट झालेली नाही आणि त्यामुळे इथे आपल्याला नो दाखवायचं आहे। पीजीआय इंडिकेटर्स मध्ये नेमकं काय दाखवायचं आहे हे मी आपणास सांगणारच आहे। सेव्ह नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेला जे काही अनुदान मिळालेले असतील किंवा आपल्या शाळेला जे काही ग्रँट्स मिळालेले असतील ती माहिती तपासून खात्री करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। ही भौतिक सुविधेची माहिती आहे, अत्यंत महत्वाची आहे।
अत्यंत उपयुक्त आहे आणि याच माहितीच्या आधारावर आपल्याला वर्षभर एज्युकेशनल प्लॅनिंग करावे लागतात आणि या माहितीचा उपयोग समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून सर्व विभागांना केला जातो आणि याच माहितीच्या आधारावर युडॅस प्लसच्याच माहितीच्या आधारावर जिल्हा कार्यालय ही माहिती जिल्ह्यातील सर्व विभागांना शेअर करत असते, याच्यावर प्लॅनिंग होत असते आणि डीपीडीसी असो किंवा आणखीन वेगवेगळ्या योजना असो त्या योजनांसाठी ही माहिती वापरली जाते आणि त्यामुळे ही माहिती अचूक असली पाहिजे, या माहितीमध्ये कुठलीही चूक नसावी आणि त्यासाठी केंद्र प्रमुख आणि गट साधन केंद्रामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनी ही संपूर्ण माहिती तपासली पाहिजे। सेव्ह नेक्स्ट वर मी क्लिक केलेला आहे। इथे शाळेच्या टॉयलेट्स बाबतची माहिती आहे। जर आपल्या शाळांना टॉयलेट्स साठी अनुदान मिळालेलं असेल आणि त्यासाठी प्रोव्हिजन झालेली असेल तर आपल्याला टॉयलेट्स बाबतची माहिती अचूक करून घ्यायची आहे, भरून घ्यायची आहे। सर्व माहिती तपासून झाल्यानंतर आपल्याला खाली सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ही सेकंडरी हायर सेकंडरी शाळांसाठी आहे, ही एकदा आपल्याला तपासून खात्री करून घ्यायची आहे। सेव्ह नेक्स्ट वर जायचं आहे। त्यानंतर आपल्या शाळेमध्ये असलेले वेगवेगळे जे डिजिटल इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंट्सची माहिती या ठिकाणी दाखवायची आहे आणि अचूक अशी ती माहिती या ठिकाणी आली पाहिजे आणि पुढे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तपासून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे। बॅक टू डॅशबोर्ड वर क्लिक करायचं आहे आणि मग आपल्याला परत एकदा खाली येऊन स्कूल सर्टिफिकेशन मॉड्यूल वर क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी आपल्याला इनकन्सिस्टन्सी डिटेल्स वर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी झालेला बदल झाला की नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग बॅक टू डॅशबोर्ड वर जायचं आहे। स्कूल सर्टिफिकेशन वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि मग इथे असं लिहून सर्टिफाय वर क्लिक करायचं आहे। मित्रांनो सर्टिफाय वर क्लिक केल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल, कन्फर्म वर क्लिक करायचं आहे आणि बघा मित्रांनो इथे आपलं कन्फर्मेशन झालेलं नाही, आपलं सर्टिफिकेशन झालेलं नाही कारण यामध्ये स्कूल रिकॉग्निशन डिटेल्स आर नॉट अपडेटेड लिहिलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला ब्लॉक, जिल्हा किंवा स्टेटला कॉन्टॅक्ट करा अशी सूचना दिलेली आहे। मग आता काय करायचं, यासाठी आपल्याला बॅक टू डॅशबोर्ड वर जावं लागेल आणि इथे गेल्यानंतर आपला जो पहिला पॉइंट आहे या पॉइंट वर क्लिक करावं लागेल आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्कूल रिकॉग्निशनची माहिती दिलेली आहे, ही माहिती अपडेट करायची आहे। आता मित्रांनो खरं काम सुरू होत आहे आणि या ठिकाणी आपल्याला युडॅस प्लस ची माहिती अपडेट करण्याची आणि ती दुरुस्त करण्याची एक चांगली संधी प्राप्त होणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला वर जावं लागेल। इथे बघा कॅन बी अपडेटेड ऍट स्कूल डिरेक्टरी मॅनेजमेंट, क्लिक हिअर वर क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन आयडी, पासवर्ड, कॅप्चा एंटर करून लॉग इन करायचं आहे आणि बघा मित्रांनो आपल्या समोर वेगवेगळ्या टॅब्स आलेल्या आहेत। यामध्ये पहिला टॅब आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स, दुसरा आहे ऍडिशनल डिटेल्स, तिसरा आहे लँग्वेज आणि चौथा आहे लोकेशन डिटेल। यापैकी कॉन्टॅक्ट डिटेल्स, लोकेशन आणि लँग्वेज डिटेल्स कंप्लीट झालेला आहे। असं जरी असलं तरी आपल्याला कॉन्टॅक्ट डिटेल्स फार महत्वाचे आहेत प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक यांचे आणि त्याचबरोबर शाळेमध्ये मुख्याध्यापक यांचं काम करणारे क्लर्क किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची माहिती अचूक भरली आहे की नाही याची खात्री केली पाहिजे। प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि नाव अचूक असलं पाहिजे। व्ह्यू वर मी क्लिक करतो आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर त्या संपूर्ण शाळेची माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे जे मुख्याध्यापक दिलेले आहेत किंवा त्यांचा ईमेल आयडी दिलेला आहे, रिस्पॉन्डेंट आहेत आणि त्याचबरोबर इतर जी इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनला जर आपल्याला अपडेट करायचं असेल तर एडिट वर क्लिक करावं लागेल। एक सेपरेट व्हिडिओ मी यासाठी तयार केलेला आहे, तो पण आपणास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल। एडिट वर क्लिक करून आपल्याला ही माहिती अपडेट करता येते आणि ही माहिती प्रत्येक शाळेने सर्टिफिकेशन करण्यापूर्वी कंप्लीट केली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ती अपडेट पण करता येते। त्यानंतर मित्रांनो परत एकदा मी होम वर जातो आहे आणि इथे गेल्यानंतर आपला ऍडिशनल डिटेल हा जो टॅब आहे हा इनकम्प्लीट आहे म्हणून व्ह्यू वर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेबद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळेल। बोर्ड दिलेला आहे, बोर्डाचं नाव आहे, इंडेक्स नंबर आहे आणि त्याचबरोबर शाळेची स्टार्ट डेट, एंड डेट दिलेली आहे आणि इतरही माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। परंतु मित्रांनो ही माहिती आपल्याला मुख्याध्यापक स्तरावर अपडेट करता येणार नाही, त्यासाठी आपल्याला ब्लॉक एमआयएस कोऑर्डिनेटर किंवा डिस्ट्रिक्ट कम्प्युटर प्रोग्रामर यांना संपर्क करावा लागेल आणि ते या माहितीमध्ये बदल करून देऊ शकतात। तर ही माहिती मी अपडेट करतो आहे। तर मित्रांनो मी डिस्ट्रिक्ट लेवल लॉग इन वरून या शाळेच्या ऍफिलिएशन डिटेल्स बद्दलची माहिती अपडेट केलेली आहे। आता परत एकदा मी होम वर जातो आहे आणि इथे जाऊन
परत एकदा युडॅस प्लस आणि इथे बघा मित्रांनो ऍडिशनल डिटेल्स अपडेटेड कम्प्लीट झालेला आहे. मग परत एकदा युडॅस प्लसच्या प्रोफाईल वर जातो आहे, डॅशबोर्ड वर जातो आहे आणि इथे परत एकदा मी खाली जाईन स्कूल सर्टिफिकेशन वर मी क्लिक करतो आहे. चेकबॉक्स वर क्लिक करायचा आहे आणि इथे रिमार्क लिहायचा आहे, सर्टिफाय वर क्लिक करायचा आहे आणि कन्फर्म वर क्लिक करायचा आहे आणि शाळेचं सर्टिफिकेशन झालेलं आहे. युडॅस प्लस मधील काही बेसिक इन्फॉर्मेशन करेक्ट व्हावी यासाठी म्हणून हे रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत, इनकन्सिस्टन्सी दिलेली आहे आणि त्या सर्व दुरुस्त करूनच आपण शाळेचं सर्टिफिकेशन करावं. प्रत्येक माहिती महत्वाची आहे, अचूक असावी यासाठी आपण प्रयत्न करावा आणि एज्युकेट भारत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक बाब क्लिअर करण्याचा प्रयत्न मी मागील 2 वर्षापासून करतो आहे आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी विनंती पण करतो आहे. परत एकदा माझी विनंती आहे, आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.